नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता LS मराठी. पाहूया दुपारच्या महत्त्वाच्या बातम्या. पैठणच्या थेरगाव इथं 35 वर्षीय तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. लिकायत बशीर सय्यद असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. सय्यद याच्यावर मागील काही दिवसांपासून अनेक मायक्रो फायनान्सचं कर्ज होतं. मायक्रो फायनान्सचे कर्मचारी दररोज घरी येत असल्यानं घरामध्ये वादविवाद निर्माण होत होते. याच त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. पाकिस्तानच्या पेशावरमध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. या ठिकाणी फ्रंटियर कोरचं मुख्यालय तसंच पॅरामिलिटरी फोर्सचंही मुख्यालय आहे. आज सोमवारी सकाळी पाकिस्तान निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर दहशतवादी हल्ला झाला. फ्रंटियर कोरच्या मुख्यालयात 2 स्फोटांचे आवाज ऐकू आले. पाकिस्तानी सुरक्षा पथकांनी हल्ला झालेल्या परिसराला घेराव घालून ऑपरेशन सुरू केलं आहे. फ्रंटियर कोर मुख्यालय परिसरात 2 आत्मघातकी हल्लेखोरांनी स्वतःला स्फोटात उडवून दिलं. आतापर्यंत 3 लोकांचा यामध्ये मृत्यू झालाय. पहिल्या आत्मघातकी हल्लेखोरानं फ्रंटियर कोरचं मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर स्फोट घडवून आणला. दुसऱ्यानं आतमध्ये जाऊन स्वतःला स्फोटात उडवलं. वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव न छापण्याच्या अटीवर रॉयटर्सला ही माहिती दिली आहे. गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात अनंत गर्जे यांना अटक करण्यात आली आहे. अनेक तास गर्जे फरार होते. अखेर त्यांनी काल रात्री 1 वाजता पोलिसांकडे आत्मसमर्पण केलं. वरळी पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. अनंत गर्जे, त्यांची बहीण शीतर गर्जे आंधळे आणि धीर अजय गर्जे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या तिघांवर त्रास देणं, अपमान करणं आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पंकजा मुंडे यांचे पिये अनंत गर्जे यांच्या पत्नी गौरी पालवे यांनी काल आत्महत्या केली होती. गौरी हिच्या कुटुंबियांनी गर्जे यांच्यावरती अनेक आरोप केले होते. पालवे कुटुंबीय पाथर्डी येथील मौजे देवडे गावात तळ ठोकून आहेत. गर्जे यांच्या घरासमोर गौरी यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबीय आक्रमक झाले असून त्यांची समजूत काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. भुसावळ इथं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रजनी संजय सावकारे आणि जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या पालिका निवडणुकातील उमेदवारांच्या प्रचारार्थ आज फडणवीस यांची सभा होणार आहे. दुपारी 3 वाजता नाहाटा महाविद्यालयासमोरील नियोजित बस स्थानक मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होईल. लातूरमधील रेणापूरमध्ये ठाकरे गटाच्या 11 उमेदवारांनी धक्कादायक निर्णय घेतलाय. रेणापूरमधल्या 16 पैकी 11 जणांनी माघार घेत तटस्थ राहण्याचा निर्णय घेतलाय. पक्षाकडून सहकार्य मिळत नसल्याचा आरोप करत या उमेदवारांनी नाराजी व्यक्त करत हे पाऊल उचललं आहे. नागपूरमध्ये विद्यार्थ्यांसह नोकरीसाठी जाणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. प्रलंबित मागण्यांसाठी बस कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. सकाळपासूनच बस थांबे ओस पडली असून नागरिकांना पर्यायी वाहतुकीचा आधार घ्यावा लागतोय. बंद केलेल्या सेवेमुळे रिक्षा, टॅक्सी भाड्यात देखील वाढ झाल्याची तक्रार समोर आली आहे. प्रशासन आणि कर्मचारी यांच्यामधील चर्चेची प्रतीक्षा असून बस सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. अकोला हैदराबाद महामार्गावरील वाशिम जिल्ह्यातील सावरगाव इथं ट्रकच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झालाय. या अपघातात 2 बिबट्यांना ट्रकची धडक बसली. यातील एका बिबट्याचा मृत्यू झालाय तर दुसरा बिबट्या जखमी झाला आहे. दरम्यान वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. सोयाबीनचे दर मात्र चढ उताराच्या फेऱ्यात अटकले आहेत. 23 नोव्हेंबर रोजी बाजारात तब्बल 10,942 क्विंटल सोयाबीनची नोंद झाली आहे. सोयाबीनला कमीत कमी 3,550 तर जास्तीत जास्त 5,050 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. 2 दिवसांपूर्वी सोयाबीनला 5,400 रुपये प्रति क्विंटलला दर मिळाला होता. मात्र दरात अचानक घसरण झाल्यानं शेतकरी संभ्रमात पडले आहेत. बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोंधनखेड शिवारात रविवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई केली आहे. त्यांनी दुचाकीस्वाराकडून 2 किलो 50 ग्रॅम गांजा जप्त केला. तरोडा येथील गणेश मिरसिंग साबळे असं आरोपीचं नाव असून त्याच्याकडून हिरवट, काळसर आणि कळीदार बीजा असलेला 41,000 रुपये किमतीचा गांजा, अंमली पदार्थ, 1 मोबाईल आणि दुचाकी असा एकूण 57,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्याला वरदान ठरलेल्या घोड धरणातून सध्या मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होतो आहे. महसूल आणि पोलीस प्रशासन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या कामकाजात गुंतल्यानं या वाळू माफियांना मोकळं रान मिळालंय. याचाच फायदा घेऊन वाळू माफियाकडून घोड धरणातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याचं दिसून येत आहे. महसूल आणि पोलीस प्रशासनानं यावर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. या होत्या काही महत्त्वाच्या बातम्या. भेटूयात पुढच्या बुलेटिनमध्ये. नमस्कार.